Hi students, today we are going to see we can read and write English lesson. So first they have given here first question. Read the words aloud and write them in your notebook. शब्द मोठ्याने वाचा आणि तुमच्या वहीत लिहा. इथं तुम्हाला खाली शब्द दिलेले आहेत. शब्द MN ॲट कॅप असे शब्द आहेत. 2 लेटर वर्ड्स आहेत, 3 लेटर, 4 लेटर वर्ड्स आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. असे सगळे शब्द तुम्हाला इथे दिलेले आहेत. ते शब्द तुम्हाला वाचायचे आहेत आणि वहीमध्ये लिहायचे आहेत. तर हे जे शब्द आहेत ते आता मी तुम्हाला म्हणून दाखवते. एम, पहिला आहे एम, एन, ॲट, AT ॲट, CAP कॅप, TAP टॅप, PET पेट, NET नेट, BED बेड, END एंड, BEND बेंड, IN इन, IT इट, BIT बीट, FIT फिट, FIT फिट, TIP टिप, ON ऑन, OF ऑफ, NOT नॉट, POP पॉप, TOP टॉप, UP अप, CUP कप, PUP पप, TUB टब, FUN फन. तर हे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत, वहीमध्ये लिहून पुस्तकामध्ये लिहून काढायचे आहेत. तर सेकंड इथं खाली दिले बी कॉलममध्ये. इथं तुम्हाला चित्र दिलेले आहेत आणि काही शब्द दिलेले आहेत, ते वाचायचे आहेत आणि तिचा अर्थ समजून घ्यायचा आहे. अ कॅट, अ फॅट कॅट, अ फॅट कॅट ऑन अ मॅट. अ कॅट म्हणजे एक मांजर. अ फॅट कॅट, एक जाड मांजर. अ फॅट कॅट ऑन अ मॅट. अ फॅट म्हणजे एक जाड, कॅट म्हणजे मांजर, एक जाड मांजर. ऑन अ मॅट म्हणजे चटईवर आहे, बसलेला आहे. अ पिन, अ टीन, अ पिन अँड टीन इन अ बिन. अ पिन, अ पिन, अ पिन, अ टीन, अ पिन अँड अ टीन इन अ बिन. अ पिन म्हणजे एक पिन. अ टीन, एक कॅन ज्यूसचं कॅन असतं तिला टीन म्हणतात. अ पिन अँड अ टीन इन अ बिन. अ पिन म्हणजे एक पिन, अ टीन म्हणजे एक कॅन आणि इन अ बिन म्हणजे कचऱ्याच्या डब्यात आहे. अ पिन अँड अ टीन इन अ बिन. 10 men अँड अ पेन. 10 म्हणजे 10. 10 men म्हणजे 10 पुरुष. 10 men अँड अ पेन म्हणजे 10 पुरुष आणि एक पेन. अ डॉट म्हणजे एक बिंदू. अ डॉट ऑन अ पॉट. अ डॉट म्हणजे एक बिंदू. ऑन अ पॉट म्हणजे एक बिंदू एका भांड्यावर आहे. अ कब वाघाचं जे पिल्लू, सिंहाचं जे पिल्लू असतं, सिंह, त्याच्या पिल्ल्याला इंग्लिशमध्ये कब म्हणतात. अ कब इन अ टब. अ कब इन अ टब म्हणजे एका टबमध्ये वाघाचं पिल्लू आहे, सिंहाचं पिल्लू आहे. सिंह याचं पिल्लू एका टबमध्ये बसलेला आहे.
तर इथं आपण या शब्दांचा अर्थ बघितलेला आहे. शब्द वाचून दाखवलेले आहेत. हे शब्द तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे, पाठ करायचा आहे, म्हणायचे आहेत आणि वहीमध्ये लिहायचे आहेत. धन्यवाद.